Hello students, welcome to the new session. Subject General Science, Standard 6. Today we are going to learn a new lesson, lesson number 14, Light and the Formation of Shadows. लाईट म्हणजेच उजेड किंवा त्यालाच आपण प्रकाश असं म्हणतो. आणि फॉर्मेशन ऑफ शॅडोज म्हणजे सावली कशी तयार होते. फॉर्मेशन म्हणजे तयार होणे, सावली कशी तयार होते याबद्दल या लेसनमध्ये आपण शिकणार आहोत. कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस. आता या प्रश्नाचा अर्थ मी तुम्हाला समजून सांगतो. कॅन वी सी एनिथिंग इन टोटल डार्कनेस. डार्कनेस म्हणजे अंधार आणि टोटल डार्कनेस म्हणजे खूप अंधार. तर अंधारामध्ये आपल्याला कुठली वस्तू दिसते का? तर नाही दिसत. व्हॉट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट्स अराउंड अस. व्हॉट हेल्प्स अस टू सी द ऑब्जेक्ट अराउंड अस. आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात त्या आपल्याला कशामुळे दिसतात? कोण मदत करतं आपल्याला त्या वस्तू बघण्यासाठी? तर आपल्याला उजेडामुळे आपल्याला त्या वस्तू दिसतात. व्हॉट डज द लाईट इन ईच वन ऑफ द पिक्चर्स ओरिजिनेट फ्रॉम. आता ह्या प्रत्येक चित्रामध्ये जे लाईट आपल्याला मिळालेलं आहे ते कशापासून मिळालेलं आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. तर हे चित्र बघून तुम्हाला त्या वस्तूंची नावं सांगताच येतील. त्यालाच सोर्स ऑफ लाईट असं म्हणतात. द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल विच एमिट लाईट meaning those which themselves are a source of light are called luminous object or materials. ओके, बघा, एमिट म्हणजे याचा अर्थ थोडक्यात काय आहे की प्रकाश उत्सर्जन करतात. प्रकाश उत्सर्जित करतात किंवा प्रकाश देतात अशा वस्तू आर कॉल्ड ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स. द इंटेन्सिटी ऑफ लाईट. इंटेन्सिटीचा अर्थ होतो तीव्रता. इंटेन्सिटीचा अर्थ काय होतो? तीव्रता. त्यालाच आपण कधी म्हणजे आपण सहज बोलतो याचा फोकस जास्त आहे, डोळ्यांना त्रास होतो. म्हणजे त्याची तीव्रता जेवढी जास्त असेल तेवढं त्याचा डोळ्यांना त्रास होतो. आपण थोडक्यात इंटेन्सिटीचा, तीव्रतेचा अर्थ तुम्हाला समजवण्यासाठी मी सांगितलं. ऑफ लाईट इज डिटरमाइंड बाय द एक्सटेंट टू विच द ऑब्जेक्ट एमिट लाईट. म्हणजे कोणतं ऑब्जेक्ट लाईट उत्सर्जित करतोय, प्रकाश देतोय, त्याची तीव्रता त्या ऑब्जेक्टवर डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल, द लाईट एमिटेड बाय ॲन इलेक्ट्रिक टॉर्च इज मोर इंटेन्स दॅन द ऑब्टेन फ्रॉम कॅन्डल. बघा, म्हणजे इलेक्ट्रिक टॉर्चमधून जो उजेड येणार आहे, इलेक्ट्रिक टॉर्चमधून जो उजेड येणार आहे तो उजेड हा कॅन्डलपेक्षा कसा असणार आहे? जास्त असणार आहे. मग त्याला इंटेन्सिटी म्हणतात, तीव्रता. मेणबत्तीच्या उजेडापेक्षा बॅटरीचा उजेड हा जास्त असणार आहे, म्हणजे त्याची इंटेन्सिटी काय असणार आहे? जास्त असणार आहे. म्हणजे त्या ऑब्जेक्टवर डिपेंड आहे. द ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल दॅट आर नॉट सोर्सेस ऑफ लाईट देमसेल्व्स आर कॉल्ड नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल. म्हणजे बघा, पहिले आपण काय बघितलं? ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स म्हणजे जे ऑब्जेक्ट्स प्रकाश निर्माण करतात, स्वतः प्रकाश निर्माण करतात, त्याला ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतात. उदाहरणार्थ सन, सूर्य हा काय स्वतः उजेड निर्माण करतो म्हणून तो ल्युमिनियस ऑब्जेक्ट आहे. तसंच हा या ठिकाणी एक हे दाखवलेला आहे, किडा दाखवलेला आहे, कीटक. त्याचं नाव या ठिकाणी आपल्या लेसनमध्ये पण आलेलं आहे, फायरफ्लाईज. तर अशा पद्धतीने त्यांना ल्युमिनियस ऑब्जेक्ट म्हणतात. आणि जे ऑब्जेक्ट प्रकाश उत्सर्जित करत नाहीत, उदाहरणार्थ आता ही पेन्सिल आहे, या पेन्सिलपासून आपल्याला उजेड मिळतो का? नाही. म्हणून ही पेन्सिल काय झाली? नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स. सम मॅनमेड ऑब्जेक्ट्स ऑर मटेरियल्स ऑल्सो एमिट लाईट. दीज आर कॉल्ड आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. आणि मॅनमेड म्हणजे माणसाने तयार केलेल्या काही वस्तू आहेत ज्या प्रकाश देतात,
त्या वस्तूंना आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट म्हणतात. म्हणजे आपण इथे 3 प्रकार बघितले, ल्युमिनियस ऑब्जेक्ट्स, नॉन ल्युमिनियस ऑब्जेक्ट अँड आर्टिफिशियल सोर्स ऑफ लाईट. द सन इज मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट. सूर्य हा कसा आहे, मेन नॅचरल सोर्स ऑफ लाईट, नैसर्गिक प्रकाश देणारा हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे सूर्य. अदर स्टार्स सीन इन द नाईट स्काय, fireflies, some angler fish as well as honey mushroom are natural source of light. इथं काही नावं दिलेली आहे, ती नावं हे नॅचरल सोर्स ऑफ लाईट आहेत, म्हणजे ते नैसर्गिक आहे, ते कोणी माणसाने तयार केलेले नाहीत. स्टार्स आपण रात्री आकाशात बघतो, स्टार्स. फायरफ्लाईज म्हणजे ते काजवे म्हणतो आपण त्याला, चमकतात ते. सम अँगलर फिश, काही मासे पण आहेत, त्यांना स्वतःचा असा प्रकाश असतो. अँड हनी मशरूम. त्यानंतर आपण बघणार आहोत द प्रोपोगेशन ऑफ लाईट. आपण मागच्या लेसनमध्ये प्रोपोगेशन ऑफ साऊंड बघितलं होतं, तर या ठिकाणी आपण आता प्रोपोगेशन ऑफ लाईट म्हणजे प्रकाशाचे संक्रमण किंवा त्याला पसरणे, प्रकाश कसा पसरतो किंवा प्रकाशाचं संक्रमण कसं होतं, या ठिकाणी एक चित्र दाखवलं आहे बघा. या खिडकीच्या या तावदानातून प्रकाश आपल्याला येताना, घरामध्ये येताना दिसतोय, आणि त्याच्या त्या किरणंसुद्धा आपल्याला या ठिकाणी चित्रामध्ये दिसत आहेत. तर ते कसं दिसतंय बघूया. यू मे हॅव सीन इन द आफ्टरनून. इथे उदाहरण दिलं आहे तुम्हाला बघा. दुपारच्या वेळेला आपण हे बघितलेलं असतं. रेज ऑफ लाईट एंटरिंग थ्रू अ स्लिट इन अ डोअर ऑर अ स्मॉल होल इन द रूफ. आता इथं स्लिटचा अर्थ काय होतो, फटीतून, दरवाजाच्या फटीतून. स्लिट इन अ डोअर म्हणजे दरवाजाला एक फट असते की नाही, फट वगैरे, त्या फटीतून जर ऊन आलं, किंवा एखादं स्मॉल होल इन द रूफ, आपल्या छतावर जर एखादं छोटं होल असेल, त्या होलमधून प्रकाश घरामध्ये येतो. As these rays of light from the slit or the hole move towards the floor, the dust particles in their way are seen clearly. बघा, ही गोष्ट आपण बघितलेली आहे, फक्त या ठिकाणी तुम्हाला इंग्रजीमध्ये समजून घ्यायला थोडीशी अडचण येत असेल. पण बघा, आपण दुपारच्या वेळेला जर ऊन घरामध्ये असं खिडकीतून येत असेल, तर आपल्याला त्या उन्हाचं जे किरण आपल्याला दिसतं, त्याच्यामध्ये धुळीचे कण दिसतात बघा उडताना, आणि ते आपण प्रत्येकाने हे बघितलेलं आहे. तर ड्यू टू दिस पार्टिकल्स, आणि हे जे पार्टिकल्स आहेत, द पाथ ऑफ लाईट बिकम्स विजिबल. आणि या धुळीच्या कणांमुळेच आपल्याला तो जो ऊन आहे, उन्हाचा जो कवडसा आपण म्हणतो किंवा जो किरण आहे, तो आपल्याला त्या ठिकाणी दिसत असतो, त्याचा रस्ता आपल्याला दिसत असतो, आणि तो सरळ रेषेमध्ये असतो. आता या ठिकाणी एक कृती दिलेली आहे, ती कृती आपल्याला घरी करून बघायची. तुम्हाला अगदी सोपी आहे, त्याला काही विशेष असा खर्च पण नाही आहे, काहीच नाही. तर यामध्ये काय करायचं आहे बघा, फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला 3 एकसारखे पुठ्ठे घ्यायचे आहेत, आणि त्या 3 पुठ्ठे एकमेकावर ठेवून त्याला एक मध्यभागी असं छिद्र पाडायचं आहे, होल करायचं आहे. होल केल्यानंतर ते 3ही पुठ्ठे एका रांगेमध्ये ठेवायचे, आणि त्या 3ही पुठ्ठ्यांच्या पुढे टेबलावर एक मेणबत्ती पेटवायची, आणि त्या पुठ्ठ्यांच्या होलातून ती मेणबत्ती बघायची. हे पुठ्ठे मात्र एका सरळ रेषेत पाहिजे पहिल्या स्टेपमध्ये. आता तुम्हाला ही जी मेणबत्तीची फ्लेम आहे, म्हणजे ज्योत आहे, ती तुम्हाला या पुठ्ठ्यांच्या छिद्रातून दिसणार आहे. आता दुसरी स्टेप काय आहे की तुम्हाला काय करायचे, त्या 3घांमधला एक पुठ्ठा थोडासा बाजूला सरकवायचा आहे. आता तुम्हाला ती मेणबत्तीची ज्योत दिसेल का? यू कॅनॉट सी द फ्लेम ऑफ द कॅन्डल. कारण आपल्याला याच्यातून काय लक्षात येतं, कशामुळे असं झालं असेल, काय लक्षात येतं याच्यातून? तर आपलं असं लक्षात येतं की प्रकाश किरण जे आहे ते एका सरळ रेषेत जातात. आता या ठिकाणी या होलातून प्रकाश आला, परंतु इथे पुठ्ठा थोडासा तिकडे सरकवल्यामुळे काय झालं की हा प्रकाश या छिद्रातून बाहेर येताना दिसेल, म्हणजे येतो,
पण ह्या पुठ्ठ्यामुळे तो अडवला गेल्यामुळे आपल्या डोळ्यापर्यंत तो प्रकाश पोहोचू शकला नाही, कारण त्याला अडथळा झाला. आता पाणी जसं एखादा आपला मार्ग बदलून दुसरीकडे जातं, तसा हा प्रकाश मात्र मार्ग बदलत नाही, ते एका सरळ रेषेमध्ये जात असते. आता या ठिकाणी दुसरी कृती बघा. या ठिकाणी टेक अ स्ट्रेट ट्यूब दॅट कॅन बेंड इझिली. असा ट्यूब घ्यायचा की तो बेंड होऊ शकतो, वाकू शकतो, असा एक ट्यूब घ्यायचा. ट्यूब म्हणजे नळी. ॲज शोन इन द फिगर, प्लेस अ बर्निंग कॅन्डल ऑन द स्टँड. आणि एका स्टँडवर काय करायचं, मेणबत्ती पेटवायची. लुक ॲट इट थ्रू द ट्यूब. पहिली कृती करायची, त्या पाईपातून ती मेणबत्तीची फ्लेम म्हणजे ज्योत दिसेल असा तो पाईप धरायचा आहे. आता याला ती ज्योत दिसते. आता सेकंड स्टेपमध्ये काय करायचे, तो जो पाईप आहे तो थोडासा बेंड करायचा. बेंड केल्यानंतर आपल्याला ती ज्योत त्या पाईपातून दिसेल का, तर नाही दिसणार, कारण काय झालं, तो पाईप जो आहे तो बेंड झालेला आपल्याला दिसत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला या दोन्ही उदाहरणांमधून काय लक्षात आलं, तर लाईट ट्रॅव्हल्स इन स्ट्रेट लाईन. बघा, लाईट ट्रॅव्हल्स इन अ स्ट्रेट लाईन, याचाच मराठी अर्थ काय होतो की प्रकाश हा सरळ रेषेतच जातो. दिस इज कॉल्ड द लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट. बघा, लिनियर प्रोपोगेशन ऑफ लाईट म्हणजे लिनियरचं आपण बघा मोशन या लेसनमध्ये सुद्धा बघितलं होतं. लिनियर मोशन, नॉन लिनियर मोशन बघितले होते. लिनियर प्रोपोगेशन लाईट म्हणजे एका सरळ रेषेत जाणारा प्रकाश संक्रमण. त्यानंतर रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता रिफ्लेक्शन हा शब्द माहितीच असेल. रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन. रिफ्लेक्शनला काय म्हणतात, परावर्तन. आता परावर्तनचा मी अर्थ तुम्हाला थोडक्यात या आकृतीवरून समजून सांगतो. व्हॉट इज रिफ्लेक्शन. आता या बल्बचा उजेड कुठे पडतोय, या बॉक्सवर पडतोय. दिस इज ॲन ऑब्जेक्ट. त्याच्यावर प्रकाश पडल्यानंतर तो प्रकाश या ऑब्जेक्टवरून रिफ्लेक्ट होऊन आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचतो. याला रिफ्लेक्ट होणे म्हणतात. म्हणजे हा प्रकाश इथे पडून या दिशेला येतो, याला म्हणतात रिफ्लेक्ट होणे, रिफ्लेक्शन. आणि या रिफ्लेक्शनमुळेच आपल्याला ही वस्तू दिसत असते. द रेज ऑफ लाईट फॉलिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. रे म्हणजे किरण. रे म्हणजे काय, किरण, प्रकाश किरण. द रे ऑफ लाईट म्हणजे प्रकाश किरण. फॉलिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट म्हणजे एखाद्या वस्तूवर पडणे. फॉलिंग म्हणजे पडणे. फ्रॉम अ सोर्स ऑफ लाईट आर थ्रोन बॅक फ्रॉम द सरफेस ऑफ दॅट ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि यालाच काय म्हणतात, रिफ्लेक्शन ऑफ लाईट असं म्हणतात. वी कॅन सी द ऑब्जेक्ट व्हेन द रिफ्लेक्टेड रेज रीच आवर आईज. जेव्हा आपल्याला हे प्रकाश किरण या बॉक्सवरून आपल्या डोळ्यांपर्यंत पोचतील त्यावेळेस आपल्याला ती वस्तू दिसते. म्हणून आपल्याला उजेडात दिसतं आणि अंधारात दिसत नाही. अंधारात का दिसत नाही, कारण अंधारामध्ये त्या वस्तूवर रिफ्लेक्शन होण्यासाठी प्रकाश नसतो आणि म्हणून रिफ्लेक्शन न झाल्यामुळे आपल्याला ती वस्तू दिसत नाही. ॲक्च्युली ती वस्तू त्या ठिकाणी असते, परंतु ती आपल्याला दिसत नाही. कारण का, तर तिथे प्रकाशाचा अभाव असतो, प्रकाश नसतो, म्हणून आपल्याला ती वस्तू दिसत नाही. स्टार्स आर ल्युमिनियस, प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. बघा, या ठिकाणी स्टार्स जे असतात, चांदण्या, आपण आकाशामध्ये असंख्य अशा चांदण्या आपल्याला रात्रीच्या अंधारामध्ये दिसत असतात, तर त्या ल्युमिनियस ऑब्जेक्ट ल्युमिनियस आहेत. ल्युमिनियस म्हणजे काय, त्यांना स्वतःचा प्रकाश आहे. जसं सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे, तशा स्टार्सला सुद्धा स्वतःचा प्रकाश आहे आणि म्हणून त्याला ल्युमिनियस म्हणतात. प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. प्लॅनेट म्हणजे काय, ग्रह, आणि सॅटेलाइट म्हणजे काय, उपग्रह. प्लॅनेट्स, सॅटेलाइट्स आर नॉन ल्युमिनियस. ग्रहांना आणि सॅटेलाइटला स्वतःचा असा उजेड नसतो. सनलाईट रिफ्लेक्टेड फ्रॉम द सरफेस. काय होतं, तो जो एखादा प्लॅनेट असेल, या प्लॅनेटवर सूर्याचा जो प्रकाश आहे, तो सूर्याचा प्रकाश या ठिकाणी पडतो आणि मग त्या ठिकाणाहून तो प्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत येतो. तेव्हा आपल्याला असं वाटतं की तो प्लॅनेट काय होतोय, चमकतोय, किंवा त्या प्लॅनेटचा तो उजेड आहे.
ऑफ द मून रिचेस बघा आहे का, चंद्रावर सूर्याचा प्रकाश पडतो आणि तो प्रकाश चंद्रावरून रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा आपल्याला चंद्राचा उजेड दिसतो. दॅट इज हाऊ वी कॅन सी द मून. आणि म्हणून आपल्याला चंद्र दिसतो. वी कॉल दिस लाईट मूनलाईट. आणि यालाच आपण काय म्हणतो, मूनलाईट. पण ॲक्च्युअली ते मूनलाईट आहे ते स्वतः मूनचं असतं का, चंद्राचं नाही. तर ते जे लाईट आहे ते सूर्याचं लाईट चंद्रावर पडतं आणि ते रिफ्लेक्ट होऊन आपल्यापर्यंत पृथ्वीवर येतं आणि म्हणून आपल्याला चंद्र दिसतो आणि त्या चंद्राचं उजेडही आपल्याला दिसत असतं. तर अशा पद्धतीने आपण या सेशनमध्ये आपण लाईट कशा पद्धतीने फॉर्म होतं, लाईट आणि त्याचं प्रोपोगेशन ऑफ लाईट आपण या ठिकाणी बघितलं. आणि 2 ॲक्टिव्हिटीजसुद्धा तुम्हाला करायच्या आहेत. या 2 ॲक्टिव्हिटीज आहेत, अगदी सोप्या आहे, या करायच्या आहेत. आणि त्याची इमेज तुम्ही फोटो काढून पाठवा किंवा मग व्हिडिओ बनवून पाठवा. तसंच या दोन्हींपैकी कुठलीही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकतात. अशा पद्धतीने आपण आज या ठिकाणी लाईट या लेसनमधील 97 and 98 पेज नंबरवरील माहिती घेतलेली आहे. थँक्यू. हा व्हिडिओ या ठिकाणी मी थांबवतो. नेक्स्ट सेशनला आपण पुढचे पेज नंबर 99 and 100 घेऊया. थँक्यू.